आज बातमी आहे मुंबईतून। पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेच्या 60 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। 30 ते 35 मिनिटं उशिराने लोकल धावतायत। पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेच्या आतापर्यंत 60 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। 30 ते 35 मिनिटं लोकल उशिराने धावते। आपल्याला माहिती आहे की राज्यभरात सर्वदूर पाऊस कोसळतोय, मात्र मुंबईमध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम आहे आणि या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेच्या 60 लोकल आतापर्यंत रद्द करण्यात आल्या। त्याचबरोबर 30 ते 35 मिनिटं उशिराने लोकल धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत। मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल, त्याचबरोबर कोल्हापूर आणि विशेष म्हणजे पुढचे 2 दिवस अजूनही मुसळधार पावसाचा इशारा या पश्चिम महाराष्ट्रात देण्यात आलेला आहे। आणि मुंबईतली काय परिस्थिती आहे, आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहेत। भाग्यश्री, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहेत। 35 ते 40 मिनिटं उशिराने गाड्या धावत आहेत आणि 60 लोकल फेऱ्या जवळपास रद्द करण्यात आल्यात। पुढच्या काही सूचना मिळाल्यात का? कशा पद्धतीने वाहतुकीचं नियोजन रेल्वेच्या मार्फत करण्यात येतंय? नक्कीच आपण जर बघितलं तर एकंदरीतच बदलापूर जो पट्टा आहे, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, त्या साईडला ट्रॅकवर पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। ती जी साईड आहे ती सगळी खाडीची साईड आहे, त्यामुळे जे खाडीचं पाणी आहे ते ट्रॅकवर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ट्रेन उशिराने धावतायत। जवळपास पाऊण एक तासांनी या ट्रेन उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आतापर्यंत 60 ट्रेन रद्द झालेल्या असल्या तरी पुढची गणितं काय असणार आहे ते रेल्वेकडनं अजून कोणतीही सूचना आलेली नाही। प्लॅटफॉर्मवर देखील कुठल्याही सूचना अद्यापपर्यंत देण्यात येत नाहीत। आपण जर बघितलं तर एक इंडिकेटरवर मात्र ट्रेन व्यवस्थित चालू आहेत असं दाखवतात, त्यामुळे प्रवाशांचा अत्यंत गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय सध्या तरी। यानंतरच्या काळात वाहतूक म्हणजे आता मुंबईतल्या जी कार्यालय आहेत ही कार्यालय आता काही वेळातच सुटतील आणि त्यानंतर मोठा लोंढा प्रवाशांचा इथे दाखल होईल वेगवेगळ्या स्टेशन्सवर। त्यासाठी नेमकं काय नियोजन करण्यात येते? मध्य रेल्वेकडनं काही माहिती मिळू शकली आहे का? मध्य रेल्वेकडनं अद्याप कोणतीही तशी माहिती मिळालेली नाही। अनाउन्समेंट अर्धा ते पाऊण तास गाड्या उशिराने आहेत एवढीच चालू आहे। या व्यतिरिक्त गाड्या कॅन्सल झालेल्या आहेत, त्या देखील एम इंडिकेटरवरनं कळत नाहीये। एम इंडिकेटर रिकामे दाखवतायत, त्याच्यामुळे नेमकं काय सुरू आहे ते प्रवाशांना देखील कळत नाहीये। आणि आता अर्धा ते पाऊण तासात ज्या आपण जसं म्हटलं की आता ऑफिसेस सुटतील आणि त्यानंतरचा जो गोंधळ होईल तो खरं महत्त्वपूर्ण असेल की नेमकं काय होतं ते बघणं। अगदी धन्यवाद भाग्यश्री। या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा। अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत। आपण पाहतोय की मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। 60 फेऱ्या, लोकल फेऱ्या आज दिवसभरातल्या रद्द झाल्यात आणि जी वाहतूक सुरू आहे ती सुद्धा 30 ते 35 मिनिटं उशिरानं सुरू आहे।